जो नफा झाला आहे गोगोनाच्या तरतूद 5.5 कोटी जो नफा आहे त्याच्यामध्ये दरवर्षीप्रमाणे साधारण माझ्या माहितीप्रमाणे गेली 11 वर्ष सॉरी 17 वर्ष 17 वर्ष आपण डिव्हिडंड 11% डिव्हिडंड दरवर्षी घेत आहोत. म्हणजे सातत्यानं सभासदांना नाही चांगल्या पद्धतीने चालवणं नाही नात्याकांना सभासदांना त्याचा बेनिफिट देणं सातत्याने 18 वर्ष आपण सभासदांना 11% डिव्हिडंड देत आहोत. मगाशी ज्यावेळी नफा वाटणी मंजूर झाली आपली ती नफा वाटणी मंजूर झाल्यावर मला वाटतं काही लोकांना मेसेज आले की डिव्हिडंड तुमच्या खात्यात जमाही झाला आहे. तर पूर्वी आपण दसरा किंवा दिवाळीसाठी दिवाळी आपण तो डिव्हिडंड द्यायचो, पण यावेळी आता नवीन सॉफ्टवेअर आले किंवा नवीन कोर रेटिंग आल्यामुळं आपण वार्षिक सभेच्या दिवशी तो सभासदांच्या खात्यावर जमा करतो. बँकेच्या 28 शाखा आहेत. 28 शाखापैकी 27 शाखा नफ्यात आहेत. फक्त आठवड्याच्या एका शाखेमध्ये एक मोठं खातं थोडं व्यवसाय काय चढ उतार असतं त्यामुळं थोडं थांबल्यामुळं एकच शाखा तोट्यात आहे आणि या 28 पैकी साधारण 5 शाखा या 0% एनपीमध्ये आणि या वर्षीच्या आपण 4 नवीन शाखा सुरू केले. सातारा जिल्ह्यामध्ये वाई, टेंभुर्णी, सांगोला आणि नातेपुते या शाखा इतका तिथं व्यवसायाला पोटेन्शियल चांगला आहे की नक्कीच या वर्षीच्या फायद्यात आहे. सेव्हिंग 500 कोटीच्या वर असल्यामुळे गेल्या वार्षिक सभेमध्ये आणि त्याच्या पूर्वीच्या वार्षिक सभेमध्ये आम्ही वारंवार सांगत आलो 500 कोटीच्या सेव्हिंग वर गेल्यामुळे आता प्रत्येकाचे शेअर लिमिट 1500 कोटी कोटी आहे. तर माझं सर्व सभासदांना एक आव्हान आहे, आज तुमचे 1000 रुपये शेअर पूर्ण आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये ते तुम्ही पूर्ण करून घ्यावे. येणाऱ्या काही दिवसामध्ये 15% फार बरं होईल, कारण येत्या 6 महिन्यात आपलं इलेक्शन आहे आणि ज्यांचा शेअर 1500 पूर्ण असेल त्यांना मतदानाला अधिकार मिळणार आहे, ॲक्टिव्हमध्ये येणार आहे. त्यामुळं तुमचा अधिकार आहे तो अधिकार मिळवण्यासाठी तुम्ही या 500 रुपये भरून आपला शेअर पूर्ण करून घ्यावा अशी मी नम्रतेने विनंती करतो. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे यावेळी नवीन विषय सभासद रद्द करण्यासाठी जो आला आहे त्या विषयावरून थोडंसं काही गैरसमज पसरवण्याचा लोकांनी प्रयत्न केला, पण फार पूर्वीचे 250 रुपये किंवा त्याच्यापेक्षा कमी शेअर्स आपले सभासद आहेत आणि RBIच्या ऑडिटमध्ये ते 7 पॉईंट निघतो की ते KYC पूर्ण करून घ्या. यापैकी 4000 सभासद आहेत, ते बरेच सभासद मयत आहेत, काही स्थलांतरित आहेत, त्यांचा पत्ता लागत नाही, वारंवार त्यांच्या वारसांना आपण कळवतो, पण किरकोळ रक्कम आहे, पैसे खर्च करायला लोक पडून येत नाही. मग याच्यावर सारखा ऑडिट पॉईंट होतो. काही बँकांना KYC आपण दंड झाला आणि दंड झाल्यामुळे काय होतं बँकांना काय मिळणं, त्याच्यावर डिव्हिडंड झाला मर्यादा असा प्रॉब्लेम होता. म्हणून शेवटी आपण आयुक्त कार्यालयात संपर्क केला, आयुक्तांच्यावर चर्चा केली आणि कायदेशीर बाबी सगळं पूर्ण करून आपण मला वाटतं साधारण 1-2 महिन्यापूर्वी प्रत्येक शाखेच्या ठिकाणी नोटीस लावली की बाबा ज्यांचं अपूर्ण त्यांनी पूर्ण करून घ्यावे. त्याचा अर्थ काही लोकांनी जो गैरसमज पसरवला की सभासद कॅन्सल करणार, त्यामुळे सभासद कॅन्सल करण्याला आमची इच्छा नाही. आज ही उद्याही परवाची कधी घ्या, 250 शेअर्स 1500 करून घ्या. कोण असले विरोधक असू दे, कुठल्याही पक्ष असू दे, सभासद पूर्वी सभासद घ्यायला तयार आहे. फक्त यावर गैरसमज पसरला जातोय किंवा गैरसमज करून घेणे अशी माहिती मला विनंती आहे. या निमित्तानं गेल्या वर्षीच्या वार्षिकामध्ये आमच्या मित्र यशवंत सरांनी मला सुचवलं होतं की आपण आता 500-700 कोटीवर आलो आणि 750 कोटी पूर्ण झाल्यानंतर शेड्यूल आपण जाऊ शकतो. पण गेल्या वर्षी मी बोलताना गडबड केली नाही, म्हणजे बघू पुढच्या वर्षी कसं जात आहे. यावर्षी तो माणूस स्वतः बोलायला की आम्ही शेड्यूल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार. पण यशवंत आणि पत्रकारांना काय झालं, परवाच नवीन RBI सर्कल निघाला, त्यांनी 1000 कोटी सेव्हिंग लिमिट केले. तरी सुद्धा येणाऱ्या 2-3 वर्षात आपण शेड्यूलकडे जाऊन शेड्यूल करूया. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये ज्या सहकारी बँका आहेत त्यामध्ये सगळ्या बँकांचे हेड ऑफिस आज पूर्ण आहे आणि पलूस बँक एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात कामकाज करते, पण आपलं एकच बिल्डिंग नाही. पण आपल्या इथं जागा जी 20 गुंठे आहे त्या जागेमध्ये आपण यावेळी प्लॅन मंजूर करून फायनल स्टेजला आलो आणि लवकरच तिथं आपण बांधकाम चालू करणार आहे आणि सभासदांच्या दृष्टीनं किंवा
हिरचंद ठेवीदार महत्त्वाचा टप्पा आपण या गाठणार आहे. लवकरच या ठिकाणी आपण ते बांधकाम चालू करतोय. सांगलीची आपली जी जिल्ह्याची शाखा आहे ते आपल्या मालकी जागेमध्ये 15 ते 20 दिवसात आपण तिकडे शिफ्ट होतोय. अकलूजला आपण नवीन शाखेत गेलो. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या नवीन 4 शाखा आहेत त्या 4 शाखामध्ये चांगला रिस्पॉन्स आहे. लवकरच त्याही शाखा फायदे देतील. यावर्षी आपण नवीन शाखाच्या बाबतीत विचार केला नाही, कारण शाखांना जो खर्च करावा लागतो, फर्निचर असतो, जे इतर संगणक वगैरे प्रमाणे खर्च लागतो, त्यामुळे थोडीशी अडचण होतं. यावेळी आपण न करता किंवा पुढच्या वर्षी आपण नवीन शाखाचा पर्याय निश्चित निवडून नवीन शाखा त्या व्यवसाय वाढवण्याची नवीन शाखाचा विचार करूया. त्याचबरोबर जुना स्टाफ रिटायर होतो. साधारण एका 1-2 वर्षामध्ये नाना आमचा एक नाही म्हणजे तर 50-60 स्टाफ रिटायर होते. त्या अनुषंगाने गेल्या 2 वर्षापासून नवीन भरती चालू केली आहे. आणि ते करत असताना मी गेल्या 2 वार्षिक सभेत सांगितले किंवा तवान आपण काही सूचना दिल्या त्या पगार वाढवा किंवा मधनं सोडून जात आहेत त्यांना सोडून जाऊन देऊ नका, तेव्हा त्यांना निकोळ ठेवून या ठिकाणी कागदपत्र देऊ नका. शेवटी आपण ही बँक आपल्या सभासदांच्या मुलावर चालते, तुमच्या पाठीला चालते, म्हणून आपल्याच परिसरातील लोकांना कसा न्याय देता येईल अशा पद्धतीनं आपण नवीन आपली भरती केलेली आहे. आणि ते साधारण जे रिटायर होणार आहे ते रिटायर व्हायच्या अगोदर ते तयार व्हायला पाहिजे, कारण कॉम्पिटिशन एवढं वाढलं आहे की त्या कॉम्पिटिशन काही नवीन मुलं टिकायला पाहिजे. त्या दृष्टीने आपण आपल्याच लोकांना कसं न्याय द्यायचं आहे त्याच्या पद्धतीने आपण काम केले. त्याचबरोबर आज बँका असेल, पतसंस्था असेल, यांच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढले, व्यवसाय वाढ व्हायला पाहिजे आणि वाढ करणे जरुरीचे आहे. किंवा मी बऱ्याच वेळा सांगतो की कासा डिपॉझिट जे असतं, करंट डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट, तर माझी पुन्हा एकदा आपल्या सर्व सभासदांना विनंती राहील की आपले सर्व व्यवहार आपल्या पोलीस बँकेमध्ये करा, जेणेकरून बँक वाढीला ते महत्त्वाचं करू शकतं आणि तुमचं सहकार्य या ठिकाणी लागू शकतं. या ठिकाणी आणखी एक गोष्ट नमूद करावी वाटते की सांगली जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पोलीस सहकारी बँक ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून 1 नंबरचा पतपुरवठा करणारी बँक आहे. आणि प्रत्येक अभिमानानं सांगावं लागतं, हार्डली 1-2 खात्याची थकबाकीत असते, बाकी सर्व खाते आपले चांगले आहेत. ते आपल्याला अभिमानाची गोष्ट वाटते. या सभेच्या निमित्तानं मगाशी फाटक गुरुजी यांनी काही आपले मनोगत लिहून दिले ते वाचलं. त्याचबरोबर अनिल शिंदे आपले सांगेवाडी अनिल शिंदे त्यांनी दिव्यांगांना किंवा आपण लोकांना व्याजदर करावा अजून द्यावा असं सांगितलं. पण गाडेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आरबीआयच्या नियमाप्रमाणे त्यांचं परिपत्रक असतं, त्यांनी फक्त ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही देऊ शकता 0.25, 0.50 1% जे काही तुम्ही ठरवाल ते, कारण त्यांच्या जर नियमाचं उल्लंघन केलं तर परत कारवाई वगैरे पुढे सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर फारके वकिलांचा एक अर्ज होता की त्यांना 3 दिवस अगोदर नोटीस मिळाली, तरीसुद्धा आणि त्यांनी काय केली ती जबाबदारी वैयक्तिक स्वीकारावी. तरीसुद्धा माझी त्यांना विनंती आहे की बँकेचं कामकाज या आधी असे तर बरं झालं असतं, कामकाज चांगल्या पद्धतीने चाललं आहे. सीओने सांगितल्याप्रमाणे आपण 1 महिन्या 15 दिवसापूर्वी पेपर नोटीस दिली, सर्व बँकांच्या शाखांच्या आपण नोटीस लावली आहे. आणि कृपया माझी तुम्हाला विनंती आहे, ठीक आहे अनावरण तुमचं राहिले असेल तर तुम्ही काय पुढची कारवाई करू नका, तुम्ही बँकेत द्या आणि तुमच्या आम्ही सविस्तर चर्चा करू. त्याचबरोबर मानसिक नारायण मनोरंजन सांगितले विद्यार्थ्यांसाठी किंवा पार्लेकर सरांनी सांगितले विद्यार्थ्यांसाठी काय करता येते का. तर यामध्ये अडचण अशी आहे की पूर्वी नाशिकमध्ये बँक होती, मला माहिती नाही बँकेला, तर त्याने असाच निधी काहीतरी निधी जास्त बाजूला कारण आरबीआयच्या त्यांच्या ऑर्डरमध्ये तो आल्यामुळं त्या बँकेला जमलेली आहे. म्हणजे बँकेत आरबीआयच्या परिपत्रक सोडून वेगळं काय करायला मदत आपण ते करता येत नाही. अगदी तिथं जर आता आपण शाखा 20 मोठ्या जागा आहे, मला बरेच लोक म्हणते की बांधकाम करताय, गाळे काढा, गाळे वाढवण्या, उत्पन्न वाढवा, काहीही नाही. फक्त बँकेने स्वीकारणं, कर्ज देणं, गुंतवणूक करण्यासाठी गव्हर्नमेंट आरबीआय सांगतं त्या ठिकाणी त्या नफा मिळवणं बँक चालवणं, या व्यतिरिक्त काही करता येत नाही. त्यामुळं आरबीआयचं जे काय परिपत्रक त्याप्रमाणे जावं लागतं, नंतर विनाकारण त्रास होतो. आणि कसं आहे आपण खालीपर्यंत सर्वांना सांगू शकत नाही, पण चुकून जर एखादं काय उल्लंघन झालं, दंड झालं तर मात्र मग आपल्याला डिव्हिजन द्यायला अडचण येतात किंवा शाखा मिळत नाही. त्यामुळं त्याला शिक्षप्रबंध करता येईल ते आपण करू शकतो. भविष्यात त्या बँका नाना
करतातच जाहीर, पण कितपत ते पुढे जातं मानसिंग नावाने सांगितलं ते मला माहीत नाही, कारण त्यांना कुठल्या बँकेत नाव घेत नाही. पण तरीसुद्धा काय संबंधित आरबीआयचे अधिकारी असतील किंवा सरकार कार्यालयावर त्यांच्याशी चर्चा करून यावर काय विचारल्या दृष्टीने काय करता येते आपण बघू, नक्की त्यापासून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून परिसरातील पुस्तकं असू देत, ज्येष्ठ नागरिक संघटना असू देत, त्याचबरोबर पारायण मंडळ, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव या सर्वांना त्याच्या पद्धतीनं मदत करत असते. विविध क्षेत्राला ज्यांनी प्रावीण्य मिळालं आहे त्यांच्या वर्षभरामध्ये आपण बँकेमध्ये सत्कार करतो. आजच गणपतीला वगैरे अप्पा आणि आपले होतकरू युवक अमनापूरचे वैभव उभे याची 75 दिवसामध्ये निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला. बँकेतून रिटायर झालेल्या सेवकांचा आपण दरवर्षी सत्कार आयोजित करतो. तो मगाशी झाला. त्या सेवकांनी अगदी चांगल्या पद्धतीने काम केलं. बँकेच्या गरजेसाठी बँकेच्या वाढीत त्यांचा फार मोठा सहभाग आहे, मोठा वाटा आहे. मी त्या सर्वांना उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटे आणि महत्त्वाचे आरोग्य द्यायला चिंतितो. आपल्या सर्वांची अशी प्रार्थना करतो. कामकाज करत असताना मगाशी सुरुवातीलाच अहवाल वाचन करत असताना नाना आणि तात्या म्हणाला लागले मंजुराचं कशाला करायचं. पण कार्यक्रमाने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगतो की पारदर्शकता महत्त्वाचा असतो. आमच्याकडे शरणा म्हणून मिश्रामण डिव्हिजन होते, तर गेल्या वर्षी फक्त मुंबई जिल्ह्यासाठी त्यांनी सेमिनार आयोजित केला होता मुंबईमध्ये. पण त्या आमच्या मॉनिटरने सांगेल मुंबई जिल्हा सोडून फक्त पदू सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, आमचे CEO आणि ITS आम्हाला आव्हानाने बोलवतो. मी कुणाला तिथं बोलवलं, कारण हे काय असतं की इथे ज्यावेळी ऑडिट येतात त्यावेळी ते सर्व बघतात. इव्हन त्या ऑडिटरनं मी किती वेळ बँकेत बसतो, बँकेत किती वेळ बसतो, बँकेत कशाने जाते एवढी बाहेरच्या समोरच्या दुकानाकडे जरी चौकशी केली. त्यामुळे ते लोक सांगतात बाहेरच्या बँकांना परत काम करत आलं बघा बघून बऱ्याच बँका घेऊन जातात. हा ठीक आहे, ह्या गोष्टी आता आपण मोठं पण आहे, पण हे सगळं काय होतं की पारदर्शी काम असल्यामुळं होतं. एवढं तुम्ही मगाशी म्हणता त्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं. या निमित्तानं जास्त काही न बोलता पार्लेमेंटचा काही मुद्दा उपस्थित केला की स्टाफ जो आहे तो आपण सांगण्यासाठी काम करतो. पण स्वर्गीय वसंतराव मुंडेकर असले, माजी चेअरमन मुळेकर असले, सावतपूर, सांडगेवाडी, बांबोडे, त्याचबरोबर आम्ही या परिसरातील पूर्वीचे जे संचालक होऊन गेले त्यांनी सेवकांना एक सवय लावली की चांगली सेवा द्यायची आणि ते पूर्णपणे आजपर्यंत आम्ही पाळत आलो. आणि कुठल्याही संस्थेचं यशस्वी काम करताना शिपाई असू दे, पिऊन असू दे, अधिकारी असेल किंवा चेअरमन असू दे, किती चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि संपर्कात राहतात, कम्युनिकेशन करतात त्यावर अवलंबून असतं. त्यामुळे पुढे बँकेकडे नक्कीच येत आहे. हे सर्व संचालक आणि त्याच्याबरोबर कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. तर पाटील प्रसारने सांगितल्यामध्ये त्या पद्धतीनं ती सेवा आपली काय चालू आहे अशा पद्धतीनं आपण सेवा देऊ. कामकाज करत असताना सर्व संचालक मंडळ ते काम करता येईल असा निर्णय होता आणि त्यामुळं बँकेची प्रगती होत आहे असं म्हटलं तर अवघड पडणार नाही. तुमच्या सर्वांच्या पाठीवर जास्त काही बोलतात, तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यावर अशाच पद्धतीनं बँकेची उत्तर प्रगत करीत राहू असाच पाठिंबा आम्हाला द्या अशा पद्धतीनं या ठिकाणी त्या व्यक्त करतो. आणि आजची 41 वार्षिक सर्वसाधारण सभा आपण सर्वांनी केलेली याच्या वातावरणात पार पडली त्यावर धन्यवाद देतो. या ठिकाणी सांगतो. जय जय.